नमस्कार. श्रावणी रेसिपी मराठीमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी अगदी सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज मी तुमच्यासाठी शेंगोळे कसं बनवायचं हे मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य सगळ्यात अगोदर आपण पाहूयात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. साहित्य हे माझी मुलगी दाखवेल, पण मी तुम्हाला सांगते. हळद पावडर, त्यानंतर मीठ, तेल, लसणाची पेस्ट, लाल तिखट आणि कोथिंबीर. शेंगोळे बनवण्यासाठी इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ. आता आपल्याला या पिठामध्ये लसणाची पेस्ट टाकायची, त्यानंतर हळद टाकून घ्यायची, त्यानंतर लाल तिखट चवीनुसार, त्यानंतर थोडंसं तेल. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आता या पिठामध्ये आपण कोमट पाणी टाकून छान पीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. पीठ छान असं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकून अजून एकदा आपण पीठ छान व्यवस्थित घट्टसर असं मळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथं घट्टसर असं पीठ मळून झालेलं आहे. तर आपण आता शेंगोळ्या बनवून घेऊयात. शेंगोळ्या कसं बनवायचं ते आपण पाहूयात. तर सगळ्यात अगोदर मी छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. तर हा गोळा मी हातावर घेतलेला आहे. तर हाताला सगळ्यात अगोदर तेल लावून घ्यायचे आणि छान असे आपल्याला गोळे करून घ्यायचे. तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही शेंगोळ्या बनवा. तर मी याच प्रकारे सर्व शेंगोळ्या बनवून घेते. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शेंगोळ्या करून घ्यायचे. तर प्रत्येक वेळी शेंगोळ्या करत असताना ते हाताला तेल लावून करायचे. तर मी याच प्रकारे मी सर्व पिठाचे शेंगोळ्या करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता मी सर्व पिठाचे शेंगोळ्या बनवून घेतलेल्या आहे. सगळ्यात अगोदर मी गॅसवर कढई तापत ठेवते. कढई तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल घ्यायचे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जिरे टाकून घ्यायचे. लगेच जिरे तडतडल्यानंतर लगेच आपल्याला पाणी ओतून घ्यायचे. इथे साधारण मी 3 ग्लास पाणी वापरलेलं आहे. त्यानंतर हळद टाकून घ्यायचे, त्यानंतर लाल तिखट, त्यानंतर चवीनुसार मीठ. तर या पाण्याला उकळ्या येऊ द्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता की पाण्याला उकळ्या आलेले आहेत. तर आपण बनवलेले शेंगोळे आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. शेंगोळे शिजण्यासाठी आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट लागतील. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले शेंगोळे हे शिजत आलेले आहेत. तर आणखीन 5 मिनिट आपण शेंगोळे शिजवण्यासाठी ठेवूयात. तर हे शेंगोळे आपल्याला मंद आचेवर छान व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे. तर हे शेंगोळे शिजवण्यासाठी मला साधारण 20 मिनिट लागलेले आहे आणि हे छान व्यवस्थित असं शिजून झालेले आहेत शेंगोळे. तुम्ही इथं बघू शकता. तर मी आता गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. तर अशा प्रकारे आपले हे शेंगोळे तयार झालेले आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.